प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो मी, की देव बाप्पांनी आज सुंदरसं मार्गदर्शन, माझं मन हलकं झालं प्रियांनो. जे ओझं होतं माझ्या हृदयावर ते आज देव बाप्पांनी हलकं केलं. तुम्हाला आशीर्वाद मिळणार हे मी आज खात्रीने सांगतो. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही निराशतेमध्ये राहणार नाही, खात्रीने मी प्रभूच्या नावाने बोलतो. पण तुम्ही देवासमोर ते करा जे देवाला मान्य आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. ब्रदर प्रार्थना करतील. पवित्र 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 न्यायाधीश परमेश्वर, खरोखर तू महान आहेस प्रभू. यस हे प्रभू, मान सन्मान गौरव हे सर्व तुला दे. हो हे प्रभू, आमच्याकडून काही चुकलं असेल तर आमच्या पापांची क्षमा. यस लॉर्ड. विशेष करून यस प्रभू, लॉर्ड. माझी मुलगी रीना, तिला तुम्ही पवित्र शास्त्र वाचण्याची तिला संधी द्या. Yes. आणि तिच्याकडून एखादं तरी वचन रोज वाचून घ्यावं आणि Yes. तिची इच्छा पूर्ण करा. यस लॉर्ड. हे प्रभू, ती तशी काय दोंडग्यो राहते किंवा काय, मला ब्रदर काय सांगतात मला समजलं नाही. परंतु प्रभू, तुला माहीत आहे. तू या घरातील लहान थोरांना सर्वांना सुखी व आनंदी ठेव. पगारे पास्टर आम्हाला दर आठवड्यात प्रार्थनेसाठी येतात, त्यांचं येणं जाणंही सुखाचं समृद्ध ठेवा. यस. या पवित्र गौरवी दोन नावाने मागतो म्हणून तू एक तिथे आहे. आमेन. प्रियांनो, देव बाप्पाने अंतिम समय का दिलं बरं? देव बाप एवढा समर्थ आहे का की त्याला आपली अपेक्षा अंतिम समयापर्यंत करण्यापर्यंत आपल्या लोकांना या पृथ्वीवर ठेवण्याची इच्छा झाली. अंतिम समयापर्यंत आम्हाला देव बाप्पाने या भूतलावर ठेवलं. कशासाठी ठेवलं? काय कारण आहे? प्रियांनो, देवाच्या मनातली कारण जाणून घेण्यासाठी देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं आणि देवाच्या उपस्थितीमधून देवाच्या दासाच्या मुखातून ऐकणं, याच्याशिवाय देवाची इच्छा पूर्ण होणं किंवा देवाची इच्छा कळणं आम्हाला समजू शकत नाही. अंतिम समयापर्यंत आम्हाला देव बाप्पाने आणलं. कारण काय माहिती का? कारण देव बाप अंतिम समयामध्ये तरी, ध्यान देऊन ऐका प्रभूचा आत्मा काय बोलत आहे. माझ्याजवळ लिहिलेलं नाही, जे बोलायला स्टार्ट केले ते माझ्या वहीत लिहिलेलं नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, देवाला अंतिम समयामध्ये आपल्या विश्वासणाऱ्याकडून शेवटची इच्छा आहे. काय शेवटची इच्छा आहे? की शेवटच्या समयाला किंवा शेवटच्या घटकेला तरी माझे विश्वासणारे माझी स्तुती आराधना करतील. माझं गौरव निदान अंतिम समयामध्ये तरी आत्म्याने खरेपणाने माझ्या विश्वासणाऱ्यांना करण्याची इच्छा प्रेरणा होईल. म्हणून देव बाप्पाने हा अंतिम समय ठेवलाय आणि अंतिम समयामध्ये पण देवाचे दास आपल्यापर्यंत येत आहे. सेवक जो आत्म्याने येतो ना, तो कधी वेळ घालवायला येत नाही. लक्षात ठेवा, त्याच्याजवळ या गोष्टीसाठी वेळच नाहीये. त्याच्याजवळ फक्त देवाचा निरोप सांगण्यासाठी भरपुरीचा वेळ आहे. आणि ऐकणाऱ्यांना करण्याच्या प्रतीक्षेकट देवाचं स्वर्गातून लक्ष आहे. आता तुम्हाला देवाची इच्छा पूर्ण करायची अथवा नाही करायचं हे तुमच्यावर आहे. सांगणं देवाच्या दासाचं कर्तव्य आहे, जो आत्मा देवाच्या दासाला सुचवित आहे. यांनो, देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यांकडून अंतिम समयात एकदा जरी त्यांनी स्तुती आराधना केली ना, 5 मिनिटाची जरी स्तुती आराधना एकांतामध्ये केली ना, देवबाप त्यातून खुश होईल. देव म्हणन, अंतिम समयात का होईना माझ्या कन्येने, माझ्या मुलीने, माझ्या मुलाने माझं गौरव केलं. एदेन बागेपासून आमचा देव बाप
स्तुती आराधनेच्या इच्छेवर मनुष्याकडे पाहत आहे आणि त्याचं पाहणं आज पण तसंच चाललंय. पण आजचे काही विश्वासणारे प्रार्थना कुणी करत नाही असं नाही प्रियांनो, प्रार्थना सर्वजण करतात, पण काही जण प्रभूची स्तुती आराधना करत नाही. त्यांना देवाची स्तुती आराधना करण्याची इच्छा होत नाही किंवा त्यांना ते आवडत नाही. काय कारण असेल ते मला माहिती नाही, प्रभूला माहित आहे. पण काही जण प्रभूची स्तुती आराधना, प्रभूला धन्यवाद जसा द्यायला पाहिजे तसा धन्यवाद देत नाही. म्हणून देव बाप्पाने अंतिम समयापर्यंत आपल्या विश्वासणाऱ्याकडे या गोष्टीची आशा केलेली आहे. बघा आमच्या प्रभूच्या मनामध्ये कुठली आशा आहे. आम्ही तर फक्त प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, प्रभू माझं असं कर, प्रभू माझं तसं कर, मी अशा पेचात आहे, मी अशा घोटाळ्यात आहे, मी अशा संकटात पडलोय, याच्यातून मला बाहेर काढ, मला गाडी दे, मला राहायला सुंदर घर दे, मला पैशाने तृप्त कर, माझी हरेक गरज तुझ्या नावामध्ये पूर्ण होऊ दे. या गोष्टी तर आम्ही मागतच आहे देव बाप्पाला. पण देव बाप्पाने या सर्व गोष्टीचं एकाच वचनात कारण सांगून ठेवलंय. देव बाप म्हणतोय मागायची काय गरज नाही तुम्हाला, मी ऑलरेडी वचनात सांगून ठेवलंय तुमच्यासाठी भरपूरचे आशीर्वाद. जे तुम्ही बोलत आहात ना त्याच्यापेक्षा मोठे आशीर्वाद मी वचनात तुमच्यासाठी ठेवलेत, पण तुम्ही त्या वचनाकडे लक्ष देत नाही. आणि लक्ष दिलं तर ते वचन तुमच्या बुद्धीला समजत नाही, कारण माझा आत्मा तुम्हाला त्या वचनाला फोडून सांगत नाही, म्हणून तुम्हाला ते वचन कळत नाही. आता कोणत्या वचनाविषयी देवबाप बोलत आहे? मत्ती शुभवर्तमान 6वा अध्याय 33व्या वचनात देवबाप बोलला आहे, प्रथम तुम्ही त्याचे राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झाडा, त्याबरोबर याही सर्व गोष्टी मी तुम्हाला देईन. याही सर्व गोष्टी म्हणजे कोणत्या? संसार प्रपंचाच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला देईल. त्याच्यामध्ये आम्हाला संतान होणं देखील आहे. असं समजू नका याही गोष्टी देईन त्याच्यामध्ये संतान होणं नाही. देवबाप अधुरं कधीच बोलत नाही, देवबाप पूर्ण बोलतो. सर्व दिन म्हणजे सगळंच मिळेल तुम्हाला, फक्त आत्मिक सोडून. आत्मिकासाठी तुम्हाला नीतिमत्व आणि राज्य मिळवण्यासाठी खटपट करावी लागेल असं वचन सांगत आहे. किती जण आज नीतिमत्व आणि देवाचं राज्य मिळवण्यासाठी आत्मेने खरेपणाने झटत आहेत. आजची अवस्था काय माहिती का? मला जरी अवस्था माहित नाही, पण देवाला माहिती आहे अवस्था आजची काय. काही जण बायबललाच हात लावित नाही, काही जण लावतात. बिगर लावण्यापासून कुणीच नाहीये, पण काही जणांना जाणून बुजून बायबलला हात लावण्याची इच्छा होत नाही. हा, कुणी जर रागामध्ये देव बाप्पाशी त्यांनी काही गोष्टीचा राग व्यक्त केला असेल तो भाग वेगळा आहे बरं का. त्या भागाला या भागामध्ये देवबाप कधीच सम्मिलित करत नाही, कारण रागाचा प्रक्रिया वेगळी आणि स्वखुशीची प्रक्रिया वेगळी हे देवबाप्पाला चांगल्या प्रकारे कळतं. राग येणारा व्यक्ती सहसा बायबलला हात लावत नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये जोपर्यंत ते रागाचं चक्र बिंगत राहतं ना तोपर्यंत त्याला बायबल कड जाण्याची इच्छाच होत नाही. पण राग गेल्यावर इतकं देवाचं गौरव करण्याची त्याला इच्छा शक्ती होती, हे मी माझ्या जीवनात 3 वेळेस अनुभवलंय. मी अनुभवाचा पास्टर आहे प्रियांनो. मी नेहमी सांगतो, नेहमी माझ्या मुखात देवाने हे उद्गार ठेवलेत की माझ्या जवळ अनुभव आहे. मी 3 वेळेस देवाला सोडून देणारा दास आहे. कोणी सांगत नाही स्वतःबद्दल बरं का, अरे सांगितलं तो त्यांच्या मनावर काय माझा वाक्याचा परिणाम होईल. सांगून मन हलकं होतं प्रियांनो, आणि देव प्रसन्न होतो त्या वाक्याने. अरे खरं बोलतोय हा, खोटं नाही सांगत.
इतकी जल्लोषाची सेवा देवबाप माझ्याकडून करून घेतोय ना, मलाच आश्चर्य वाटतं. एक एक दिवशी प्रभू 3 वेळेस तुला मी रोजपणे सोडून दिलेला. तुझा मुलगा आहे, पण काय सेवा माझ्याकडून करून घेतोस, काय वाचनातून विचारातून तू बोलतोस माझ्या बरोबर. जे माझ्या ध्यानामानातही नसतं ते तू कृतीने माझ्या मुखातून आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगतोस. इतका आश्चर्य मी स्वतःला व्यक्त करतो कधी कधी. देव बाप्पा, तू काय माझ्या मुखातून बोलतोस, काय विचार तू प्रगट करतोस, जे माझ्या कधी ध्यानातही आले नसतील, मनातही मी विचार केला नसेल, ते विधान तू मला सांगत आहे. यांनो, भावी जीवनामध्ये देवाचं नीतिमत्व आणि राज्य मिळवण्याचा जेवढा आत्म्याने खरेपणाने प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा. 30%, 60%, 100% देवबाप्पाने ठेवलंय ना मोजमाप. तुम्ही देवाचं नीतिमत्व, राज्य 30% मिळवलं ना, तुम्हाला 30% शारीरिक आशीर्वाद हमखास देवबाप देणार. ते आशीर्वाद कुणी काढून घेणार नाही. सैतानाचे करोडो दुष्ट आत्मे जर आले ना तुमचे ते आशीर्वाद हिरवण्यासाठी, देवबाप त्या आशीर्वादाच्या भोवती अग्नीचं कुंपण करील. आणि सैतानाने दुष्ट आत्म्यांना सांगून ठेवलंय बरं का. मी वारंवार सांगितलंय तुम्हाला प्रभूच्या प्रेरणेने, आजही प्रभू सांगत आहे. दुष्ट आत्म्यांना सैतानाने सांगितलंय, जिथं आग दिसन ना तिथं आग घालायचा कधी प्रयत्न करू नका. ही आग ना तुम्हाला भस्म करीन. ही चूक कधीच करायची नाही की ज्या ठिकाणी आग आहे त्या ठिकाणी हात घालण्याची प्रक्रिया तुम्ही करत आहात हे मला दिसता कामा नाही. आणि जर तुम्ही असं केलं तर सैतानाने दुष्ट आत्म्यांना काय सांगितलंय माहिती का? मी तुमच्या या गोष्टींनी खुश होणार नाही. मला फार राग येईन की माझे सहाय्यक दुष्ट आत्मे माझी आज्ञा मानित नाही. सैतानाचे दुष्ट आत्मे ना सैतानाची हर एक आज्ञा काटेकोरपणे पाळतात प्रियांनो. ते कधी विचार करत नाही ही आज्ञा चांगली का वाईट आहे. आम्हाला आदेश दिलाय ना हे नाही करायचं, ते करत नाही. पण आम्ही असे आहोत प्रियांनो. अख्ख्या बायबल मध्ये देवबाप ओरडून ओरडून सांगत आहे की माझ्या भयामध्ये राहा, माझ्या सांगण्याप्रमाणे करा, माझ्या इच्छेवर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. पण आम्ही देवाची एवढी क्षुल्लक गोष्ट पूर्ण करण्याची आम्हाला कधी कधी इच्छा होत नाही. किती आमच्यामध्ये न ऐकण्याची वृत्ती आहे प्रियांनो, याचा मोजमाप करा. म्हणून देवबाप अंतिम समयापर्यंत आपल्या लोकांना घेऊन आलेला आहे. कदाचित माझे विश्वासणारे अंतिम समयात तरी मला स्तुतीचा यज्ञ अर्पण करतील, माझी स्तुती आराधना करतील. पण आजही काही प्रियजन, काही सेवक देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण करत नाही. म्हणून मी मागील संदेशात देवाच्या प्रेरणेने बोललो होतो. इर्मया 13:17 प्रमाणे आमचा प्रभू आजपर्यंत रडत आहे. त्याच्या डोळ्यातून टप टप अश्रू भूमीवर आजही पडत आहे. देव बाप्पाच्या डोळ्यातले अश्रू थांबवणं आमच्या हातात आहे. आमच्या हातात आहे. एका व्यक्तीच्या हातात नाही. हा नटून म्हणताना एका व्यक्तीच्या हातात असेल. जेवढे मनुष्य देव बाप्पाने घडवले आहे, जेवढ्यांनी आपल्या मुखाने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं कबूल केलंय, त्या प्रत्येकाकडून देव बाप स्तुतीचा आराधनेचा यज्ञ एकदा तरी ऐकायला इच्छुक आहे.
तेव्हा देव बाप्पाच्या डोळ्यातले टपटप अश्रू गळणं बंद होणार आहे. पण आजच्या समयाची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती सांगतो प्रियांनो, देवबाप माझ्या हाताने घडलेले माझे लोक, माझे सेवक माझ्या बायबलच्या एका वचनाला दोष लावित आहेत आणि त्या वचनाच्या विरोधात काही कुभंडाने विश्वासणाऱ्यांना सांगायला घाबरत नाही. आणि विशेष करून योहान याचा दुसरं पत्र तिथं सांगितलंय ना, 9व्या वचनात एक शब्द दिलाय. काढूया आपण तो शब्द. मला एवढं बोलता येईना, तेवढा शब्द बोलू मग आपल्या वचनाकडे आपण येऊया. योहानाचे दुसरे पत्र 9वं वचन. ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही. जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता व पुत्र आहे. हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल करू नका. ही प्रक्रिया आजही चाललेली आहे. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनावरची सेवा करणारे सेवकावर या गोष्टीचा प्रसंग आलेला आहे आणि याला मी स्वतः साक्षीदार आहे. कितीतरी परिवारांनी ही प्रक्रिया माझ्यावर केली. प्रियांनो, बघा कोणत्या समयात कोणते विधान देवबाप माझ्या मुखातून सांगत आहे आपल्याला. एका परिवाराने ही प्रक्रिया माझ्यासाठी नाही केली, चांगल्या परिवारांनी ही प्रक्रिया माझ्यावर केली. प्रियांनो, त्या दिवशी आमच्या कांचन ताईंचं ते ऐकलं, माझं हृदय इतकं कळवळलं मी सांगू शकत नाही. जेव्हा एखाद्याने मला या वचनाप्रमाणे दारातच उभं राहू दिलं नाही, हाकलून दिलं, तेव्हा माझ्या मनाची स्थिती काय झाली असेल. जेव्हा प्रसंग येतो ना तेव्हा कळतं त्या गोष्टीचं महत्व. असं बोलण्याने समजून नाही येत. बोलण्याने झालं असेल, सेवक आहे, त्यांना या गोष्टीला सामोरं जावंच लागेल. पण जो सामोरं जातो ना त्याची कंडिशन काय असते ना त्या समयाला त्यालाच कळतं. पण प्रभूचा आत्मा त्याला सहनशीलता देतो म्हणून तो सहन करतो. आता काही जणांनी ना अपमान झाला सेवेमध्ये, सेवा सोडून दिलेली आहे. माझ्याजवळ तो पण अनुभव आहे. आणि आतापर्यंत राजरोसपणे ते देवाविरुद्ध चाललेले. एके दिवशी त्यांना देवाचे सेवक या नात्याने त्यांचा आदर केला जात होता. पण आजच्या समयाला त्यांचं काय नाव आहे ना या दासाला माहिती आहे. त्यांच्या घरी मी जाऊन आलोय, त्या दासाच्या घरी जाऊन आलो मी. मला नव्हतं माहिती तो दास असा झालाय. मी जाऊन आलोय स्वतः. म्हणलं ब्रदर तुम्ही तर सेवक होते, हे काय? त्यांनी काय उत्तर दिलं माहिती का? मला फार देव केला मी, पण देवाने मला काही नाही दिलं म्हणून मी इकडे आलो. त्या दासाने स्वतः मला बोलले. मी खरं बोलतोय, बायबल माझ्या जवळ आहे, मी खोटं नाही बोलत. मला देव बाप्पांनी ज्याने त्या स्थितीमध्ये नेलंय आणि ते प्रत्यक्षात मी पाहिलंय. आणि ज्या गावामध्ये ते दास म्हणून होते ते गावातले लोक म्हणते दास तो सेवक नाही, सेवक नाही तो. आज सोडून दिलं त्यांनी सेवक, पण आता तो साधारण व्यक्ती झालाय. माझ्याजवळ इथपर्यंतचे अनुभव आहेत. मी कधी कोणाची भावना दुखवीत नाही, पण देवाचा आत्मा बोल म्हणला ना तर बोलल्याशिवाय पण राहत नाही. प्रियांनो, देवाला किती तहान भूक लागलेली स्तुती आराधनेची हे देव बाप्पाला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचंय. प्रार्थना सर्वच करतात, पण देवाची स्तुती आराधना करण्याची इच्छा किती जणांना होते. जो स्तुती आराधना घंटोन घंटे करतो ना देव बाप, त्याला विपुल दिल्याशिवाय राहत नाही.
त्याची हर एक मनोकामना देवबाप पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. यानो अंतिम समयामध्ये तरी देवाला प्रसन्न करण्याची तयारी आपल्या मनामध्ये आज तयार करा. फार देवाची आशा लागलेली तुमच्याकडे. तुमची जी आशा लागली त्याच्या काही गुन्हेमध्ये देवबाप्पाची आशा या गोष्टीकडे तुमच्याकडे लागली आहे का? दुसरं ऐकायला कुणी या ठिकाणी? तुम्ही म्हणता का नाही ब्रदर आमच्या परिवाराव्यतिरिक्त आणखी पण दुसरे जण आहेत या ठिकाणी, ते पण ऐकत आहेत की तुम्ही काय बोलत आहात म्हणून. पण हे बोलणं इतरांना याच्या माध्यमातून जाणार आहे, याच्या माध्यमातून अनेकांना ऐकवलं जाणार आहे. पण प्रत्यक्षात ऐकण्यासाठी फक्त तुम्ही आहात की नाही म्हणता येईल का तुम्हाला? नाही ब्रदर दुसरे पण आहेत ना, आमच्या परिवाराव्यतिरिक्त दुसरे पण ऐकत आहेत. किती देव महान आहे, किती देव बाप्पाची प्रीती तुमच्यावर आहे. देव बाप्पाची प्रीती ओळखा प्रियांनो. प्रीती आहे म्हणून दासाला पाठवतोय तो. देव बाप शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या विश्वासणाऱ्याला आपलं गौरव देण्याची इच्छा देव बाप ठेवतो. म्हणून सेवकाला म्हणतो जा त्या परिवारात. आणि मला देवाने दाखवल्याशिवाय मी कुठं पाय टाकीत नाही. ज्या दिवशी दाखवित नाही घरातच बसून राहतो. आणि मागील 2 दिवसापासून सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत पाऊस येतोय. 3 नंतर ऑटोमॅटिक पाऊस बंद होतो. काल मी प्रार्थना केली होती, मला देव बाप्पा पाऊस जर बंद केला तर मी सेवेल जाईल. मी पावसाला घाबरतो असेतला भाग नाही, मी भिजायला घाबरत नाही. पण माझी पण इच्छा कधी कधी होती की माझा देव माझ्या बरोबर आहे असं मी जर समजतो. मी देवाला जर काय मागितलं तर देवबाप करतो का नाही? आणि देवबाप माझं ऐकतो. काल शिवाजीनगरला प्रेयरला होतो, म्हणलं देवबाप्पा मी प्रार्थना करून घरात जाईपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे. देवबाप्पांनी तसंच केलं. रात्री 8:30 वाजता मी लवकर गेलो होतो प्रार्थनेला. 8:30 वाजता जेव्हा घरात गेलो त्यानंतरही पाऊस आला नाही. पहाट 3च्या नंतर पाऊस सुरू झाला. मी जागच होतो. 3 वाजता पाऊस यायला लागला. 2:45 वाजेपर्यंत यायचा बंद व्हायचा असं पावसाने केलं. आज मला देवबाप्पाने बोलायची संधी दिली नाही, पावसाला थांबव तर मी सेवेला जाईल. आज ऑटोमॅटिक पाऊस थांबला. येतोय का पाऊस? दिसतोय का बाहेर? म्हणता येईल का तुम्हाला ब्रदर बाहेर पाऊस चाललेला आहे बघा ना. तुम्ही इथं सेवा करतात पण बाहेर पाऊस चाललाय म्हणतात का तुम्ही? माझं देव एवढं ऐकतो. मला शाश्वती खात्री आहे की देव मला चालवितो म्हणून मी सेवा करतो. ज्या दिवशी मला कळेल ना देव मला चालवित नाही करणार मी सेवा. माझ्या बुद्धीने काय सांगू? माझ्या बुद्धीने काय होणं शक्य आहे? माझी बुद्धी कोणते आशीर्वाद द्यायला समर्थ आहे? काहीच करू शकत नाही माझी बुद्धी, पण आत्मा सर्व काही करू शकतो. म्हणून आपण आपल्या वचनाकडे येऊया. आणि आजचं वचन पण तुमच्यासाठी तेच आहे. रीनाताई वाचतील ते वचन. काढून देतो वचन. स्तोत्र संहिता 34वा अध्याय 1 वचन. खणखणीत आवाजात वाचायचं. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. बस. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. तिथं नाही म्हणलं एकदा करीन आणि बंद होईल. देव बाप या गोष्टीची तहान अंतिम समयात विश्वासणाऱ्याकड सेवकाकड प्रभूची लागली आहे की माझ्या दासांनी माझ्या विश्वासणाऱ्यांनी माझी स्तुती आराधना सर्वदा करावी. एकदा तरी दिवसातून प्रार्थना करतात की नाही तुम्ही? म्हणता येईल ना तुम्हाला की आम्ही दिवसातून एकदा का होईना प्रार्थना करतो, देव बाप्पाची बायबल वाचतो. बाकी टायमाला
संसार प्रपंचामुळे दूर नाही वेळ मिळत नसेल हरकत नाही, पण एक वेळेस तर तुम्ही करताय, मान्य करता का नाही? हो. प्रियांनो, एक वेळेस जरी तुम्ही स्तुती आराधनेचा यज्ञ देव बाप्पाला प्रति दिवशी दिला ना, देव बाप त्याने पण खुश होणार आहे. असं समजू नका अरे आम्ही तर एकदा दिवसातून प्रार्थना करतो आणि काय 5-1 मिनिटाची 4-1 मिनिटाची आम्ही स्तुती आराधना करतो, देव बाप आमची एवढीशा स्तुती आराधनेने प्रसन्न होतो का? देव बाप कितीतरी प्रसन्न होतो, पण आत्म्याने खरेपणाने झाले पाहिजे. नाही बाबा, सेवकांनी आज वचन दाखवलं म्हणून या माग आम्ही थोडी करत होता, आज जरा वाढवू आम्ही, चांगली गोष्ट आहे. एखादी गोष्ट वाढवणं वाईट नाही प्रियांनो. ऐकून जो शहाणा होतो देवबाप त्याला खरा विश्वासू म्हणतो. वचन ऐकल्यावरच विश्वासणाऱ्यांना कळतं की मला प्रभूसाठी काय करायचंय. बाकीच्या गोष्टीनं त्याने बिना मूल्य देण्याचा वादा केलाय आणि जो शब्द त्याने दिलाय देवबाप तो शब्द पूर्ण करणारा आहे. आम्ही फक्त वाट पाहणं गरजेचं आहे. आज हा दास कोणत्या पेच प्रसंगातून चाललाय ना, या दासाला प्रभूलाच माहित आहे. अतिशय भयंकर पेच प्रसंगातून मी चाललेलो आहे आजच्या दिवसामध्ये, तरी मी देवाचं गौरव आणि देवाच्या प्रार्थनेला जाणं बंद केलेलं नाही. देव बाप्पाने दाखवलं, लगेच निघतोय मी देव बाप्पाला नाही म्हणत, देव बाप्पा मी सध्या कोणत्या पेच प्रसंगात आहे, कशी माझी कंडिशन आहे तुला दिसते ना. माझ्या विश्वासणाऱ्यांना नाही माहिती, पण तुला तर माहिती आहे ना मी कोणत्या कंडिशन मध्ये सध्या. तरी तुम्हाला दाखवतो, जा त्या परिवारात, जा या परिवारात, माझी मनस्थिती कशी तुला कळते ना. देव बाप माझ्याकडून संदेश तयार करून घेतोय, असं तसं मला पाठवित नाही. संदेश तयार करून जाय, मी सांगितलं म्हणून बायबल घेऊन लगेच निघू नको, संदेश तयार कर. आजचा संदेश तयार करायला 4 तास लागले मला. आजच्या संदेशामध्ये इतकं सैतानाने आडखळण आणलं तुमच्या परिवारामध्ये. संदेश तयार करताना मी सत्य बोलत आहे प्रियांनो, खोटं नाही बोलत, पण मी माघार घेणारा सेवक नाहीये. मला किती अडचणी आल्या, मी संदेश तयार केल्यावरच प्रार्थनेला निघन, तसा मी प्रार्थनेला बाहेर निघणार नाही. जेव्हा संदेश तयार झाला तेव्हा म्हणलं प्रभू आता मी निघतो. देव साक्षीला आहे, मी जे बोलतोय ते खरं बोलतोय का खोटं बोलतोय. मी जर इतके श्रम कष्ट घेतो प्रियांनो, तर तुम्ही साधं जे ऐकत आहात ते करण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही का? मनाची तयारी करा. देव आशीर्वाद देण्यासाठीच आहे, पण त्याला प्रसन्न करा अगोदर, त्याला खुश करा, तो तुम्हाला खुश करील. तो नाराज असताना तो तुम्हाला कसा खुश करील हो. म्हणून मी नेहमी काय बोलतो, आडात असलं तर पावऱ्यात यायला वेळ लागत नाही, पण आडातच नाही काही, कुठून येणार पावऱ्यात? किती पावरे टाका आडामध्ये, येईल का त्याच्यात काही? आहेच नाही त्याच्यामध्ये काही. म्हणून अगोदर देवाला खुश करा, देव तुम्हाला खुश करील. ही प्रक्रियेचं ख्रिस्ती जीवन जगण्याची, प्रत्येक क्षणाला तयारी करण्याची मनस्थिती देव बाप्पा समोर प्रगट करा. काल शिवाजीनगरला संदेश देत असताना एका वचनावर मी थोडासा अडखळलो. मला वचन माहीत होतं, पण रेफरन्स सांगण्याला थोडासा चुकलो. योबाचं पुस्तक 31वा अध्याय 23वा वचन सांगण्याऐवजी मी योबाचं पुस्तक 30वा अध्याय 23वा वचन सांगितलं. आणि जेव्हा तो शब्द मला त्या वचनात ऐकायला नाही मिळाला, मग मी 18वा अध्याय 23वा वचन वाचायला सांगितलं. तिथं तर 23वा अध्याय 18वं वचन वाचायला सांगितलं, तिथं 18 वचन होतेच नव्हती. मग म्हणला हा शब्द मी पुढच्या वेळेला दाखवेल, म्हणून आज त्याच वचनाला घेऊन
देवबाप जे काल शिवाजीनगरला देवबाप्पाला सांगायचं होतं ते थोडक्यात शॉर्ट अँड स्क्रिप्ट मध्ये देवबाप्पाने सांगितलं, पण आज थोडंसं जास्त प्रमाणात देवबाप त्या वचनातून बोलणार आहे. तर काढूया थोडंसं मागं या ताई, इकडे इकडं इकडं स्तोत्र संहितेच्या अलीकडे योगाचं पुस्तक लागत, फार लांब आले, थोडेसे पानं उलटा. 31वा अध्याय काढा योगाचा, 23वा वचन वाचा पटकन. 31वा अध्याय 23वा वचन. देवापासून येणाऱ्या विपत्तीचं माग मला धाक असेल, त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसेल. बस. पंडित रमाबाईच्या भाषांतरामध्ये मी इथं लिहिलंय हे वचन. काय म्हणतंय पंडित रमाबाईच्या भाषणातून? देवापासून येणाऱ्या विपत्तीचा मला धाक असे. पंडित रमाबाईच्या भाषांतरामध्ये, अतिशय सुपियर भाषांतरामध्ये पंडित रमाबाईने या वचनाला ठेवलेला आहे. प्रियांनो, पंडित रमाबाई अशी देवाची दासी आहे. इतके गोल्डन विचार आणि गोल्डन शब्द पंडित रमाबाईंनी आपल्या बायबलमध्ये ठेवलेले आहेत. ते शब्द आजही देवाचा आत्मा सेवकांच्या मुखातून, विश्वासणाऱ्याच्या मुखातून प्रगट करतो. फार सुंदर शब्द पंडित रमाबाईने त्या वचनाचा दिलाय. इथं काय दिसतंय माहितीये का प्रियांनो? योबाचं आज्ञान दिसत आहे. काय आज्ञान दिसतंय योबाचं? योबाला वाटतं की माझ्यावर जी परिस्थिती आली ना, माझे मुलं गेले, माझी पत्नी गेली, माझे गुरंढोरं गेले, माझं सगळं नुकसान झालं, हे सगळं माझ्या देवाने केलं आहे. योबाची तक्रार कोणाकडे? देवाकडे. पण योबाला हे माहिती नव्हतं की सैतान योबाची परीक्षा घेत आहे. कारण जेव्हा योबाविषयी सैतान परमेश्वराशी बोलत होता ना, तेव्हा योबाची त्या ठिकाणी उपस्थिती नव्हती. योबाने त्यांचं संभाषण ऐकलेलं नाही आणि परमेश्वराने पण योबाला सांगितलं नाही की सैतान तुझी परीक्षा घ्यायला येत आहे, तू तयारीत राहा, काही हरकत घेऊ नको, होऊ दे तुझी जेवढी होती परीक्षा. देव बाप्पाने इतकासाही शब्द योबाला सांगितला नाही. म्हणून योग तिथं तक्रार करतोय. आणि पंडित रमाबाईच्या भाषांतरात लिहिलंय, देवापासून येणाऱ्या विपत्तीचा मला धाक असे. संकट आल्यावर ना मनुष्याच्या मुखातून काहीही उद्गार निघतात प्रियांनी. जे त्याला बोलायचं नसतं ना, ते देखील त्याच्या मुखातून निघतं. बघा, एकीकडे दुःख सहन करतोय, पण एकीकडे तो परमेश्वराशी वादविवाद केल्यापासून पण राहत नाही, देवाला दोष दिल्यापासून पण माघार योग घेत नाही. देव बाप्पाने का बरं योबाचे शब्द सिरियसली घेतले नाही? देव बाप्पाने सिरियसली घ्यायला पाहिजे होते ना. अरे हा तर मला खुलेआम दोष देतोय, खुलेआम माझ्या विरोधात काही बोलतोय, मी याचे शब्द ऐकून शांत कशाला राहू? आमचा देव दोन्ही बाजूचा विचार करणारा आहे. आम्ही फक्त एका बाजूचा विचार करणारे आहोत. सुख आलं ना, फार देवाचं गुणगान, हा देव बाप्पा धन्यवाद, मला फार सुख दिलं, फार आनंदी केलं, कोणते शब्द मी तुझे आभार मानू. पण दुःख आल्यावर हे शब्द निघतात का आमच्या मुखातून? मग आमच्या मुखातून देवाविरुद्ध तुझ्या नावात आलो, हे दिवस बघण्यासाठी आलो का मी? हे हाल पाहण्यासाठी मी तुझ्यावर विश्वास ठेवला का? अशी कंडिशन माझी व्हावी म्हणून मी तुझ्या चर्चला जात होतो का? काहीही शब्द आमच्या मुखातून निघतात. योग इतके भयंकर शब्द देवाला बोलला तरी देवाने राग नाही मानला. का नाही मानला माहिती का? कारण योग
सगळे संकट निमूटपणे सहन करीत होता. तो तक्रार करीत होता देव बाप्पाकड, पण संकट सहन करण्यापासून माघार घेत नव्हता. त्यांनी हे उद्गार नाही काढले बर का. सगळं गेल्यावर, देव बाप्पा माझं सगळं तू नेलं ना, आता मी तुझं नाव घेणंच बंद करून टाकतो, तुझ्या नावाचं भय धरणंच मी सोडून देतो. हे उद्गार योबाने काढले नाही. तो देवाला त्याने विभिन्न तऱ्हेने प्रश्न विचारले, विभिन्न तऱ्हेचे शब्दाने प्रभूला दुखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण देवाला सोडून देण्याची चूक योबाने केली नाही. म्हणून देव बाप्पाने योबाच्या प्रत्येक शब्दाला माफ केलं. त्या शब्दाचा हिशोब नाही घेतला योबाकडून. तुझ्या शब्दाचा हिशोब घेतो आता मी. मला काय काय बोललास ना, मी पण दाखवतो आता तुझ्या शब्दाचं उत्तर तुला मी कसं देतो बघ. आमच्या देवाने हे अजिबात केलं नाही. 40व्या अध्यायामध्ये योग स्वतः शहाणा होतो बघा. 40वा अध्याय काढा योगाचं. बघा योग कसं शहाणा होतो 40व्या अध्यायामध्ये. काढला 1 ते 3 वचन वाचा. परमेश्वराचे योबाला आणखी म्हटले, हा बोल लावणारा सर्व समर्थनशील आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणारे आता उत्तर द्यावे. मग योबाने परमेश्वराला उत्तर केले, पहा मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही. मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही. पुन्हा बोलणार नाही. जेव्हा देवाने योबाला विचारायला सुरुवात केली ना, तू माझ्या विरुद्ध एवढं गारण केलं, एवढं बोललं, हे कोणत्या आधारावर बोलला याचं मला उत्तर दे. तेव्हा योबाला कळली आपली चूक, की मी विनाकारण देवाला बोललेलो आहे. म्हणून तो म्हणला, मी आता माझ्या तोंडावर बोट ठेवतो, मी आता तुला काय बोलणार नाही. एकदा बोलणार नाही, दोनदा बोलणार नाही. मी शांत राहण्यामध्येच माझी धन्यता समजेन. संपूर्ण अध्याय वाचलं ना, तिथं बऱ्याचशा गोष्टी मग तुम्हाला वाचायला मिळतील. योबाने आपल्या भावी जीवनामध्ये आपली चूक देव बाप्पा समोर कबूल केली. आमचं पण कर्तव्य भावी जीवनामध्ये हेच असलं पाहिजे. आमच्या बेरीज वजाबाकीचं जे चित्र आम्ही डोळ्यासमोर आणलं, प्रभू म्हटलं, तर बेरीजापेक्षा वजाबाकी जास्त आमच्या नावावर लिहिलेली असेल. देवाच्या चांगल्या गोष्टी करण्यापेक्षा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी कदाचित आम्ही जास्त केलेल्या असतील. योबाने जर आपले सगळे दोष प्रभू समोर कबूल केले, तर आम्हाला पण आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, त्याचा लेखाजोखा प्रभू येण्या अगोदरच क्षमा मागून पश्चाताप करून देवासमोर स्वतःला सादर करण्यामध्ये आमची धन्यता आहे. म्हणून पेत्र पेंटिकॉस्टच्या दिवशी बोलला, पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पण हा बाप्तिस्मा त्यांनाच घेण्याचा अधिकार पेत्राने दर्शवला, जे खरोखर आपल्या सगळ्या पापांचा पश्चाताप करून देवासमोर प्रामाणिकपणे चालण्याची तयारी दाखवतील. त्यांच्यासाठी तो म्हणला बाप्तिस्मा घ्या. व्यसन करणाऱ्यांसाठी पेत्राचे हे शब्द नव्हते. पेत्राने कोणत्याही व्यसन करणाऱ्याला बाप्तिस्मा दिला असं वचनात सांगितलेलंच नाही.
आणि देवाच्या आत्मेने त्यांच्याच हृदयाला चुटपुट आणि चूरचूर लागू दिली, जे खरोखर देवाचे होते. ऐकणारे 10,000 असतील, पण 3,000 लोकांच्या हृदयाला चुटपुट लागली. का? कारण त्या समयात देवाच्या आत्मेने 3,000 लोकांनाच आपल्या राज्यात घेण्याची मान्यता दिली होती. म्हणून पेत्र म्हणला, पश्चाताप करा, क्षमा मागा आपल्या पापांची, मी तुमचा बाप्तिस्मा करतो. ते बाप्तिस्मा घेणारे नाही म्हणले, आम्हाला घरी जाऊ दे, आमच्या आई बापांना विचारून येऊ दे. आई बाप्पा जर म्हणले ना बाप्तिस्मा घ्या, तर आम्ही बाप्तिस्मा घेऊ. जर आमचे आई बापू म्हणले ना काही दिवसानंतर बाप्तिस्मा घेण्यासाठी जा, मग तसा निरोप आम्ही सांगू. अजिबात ते काही बोलले नाही. ते लगेच म्हणले, आमच्या हृदयाची चुटपुट आणि चुरचूर थांबण्याचा मार्ग जर बाप्तिस्मा आहे ना, आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आणि त्या समाजातले विश्वासणारे असे होते प्रियांनो, जे बोलायचे ना ते करून दाखवायचे. आजच्या विश्वासणाऱ्यांचे सारखे विश्वासणारे नव्हते, बोलायचं एक आणि करायचं एक, असे विश्वासणारे नव्हते त्या काळातले. त्यांनी प्रामाणिकपणे म्हणलं ना, आम्ही हे करणार, मरेपर्यंत ते करणारेच व्हायचे, माघार घेणारे नसायचे. आणि देवाला असे विश्वासी हवे आहेत, त्यांचा बाप्तिस्मा देवबाप करायला वेळ लावायला वेळ घेत नाही. आज तुमचे बाप्तिस्मे थांबण्याचं कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. आता कुठपर्यंत त्या कारणामध्ये तुम्हाला थांबायचं हे तुमच्यावर देवबापाने ठेवलंय. देवबाप आजही तुम्हाला बाप्तिस्मा देण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, पण तुम्ही त्या प्रक्रियेप्रत योग्य देवबाप्पाला आजही दिसत नाही. म्हणून देवाचा आत्मा मला प्रेरणा देत नाही. ज्या दिवशी देवबाप्पाचा आत्मा मला प्रेरणा देईल ना, त्या दिवशी तुमचे बाप्तिस्मे झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे सर्व काही बाप्तिस्मेची तयारी आहे. आमच्या ब्रदरांना शब्द सांगायचा उशीर आहे, लगेच तयारी सुरू होईल. आम्हाला कुठं धावायची पाळायची गरज नाही. देवबाप्पाने आम्हाला ऑलरेडी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. पण बाप्तिस्मा घेणारा योग्य असावा ही देवबाप्पाची इच्छा आहे. म्हणून देवबाप्पाकडे पण मी प्रार्थना केली, देवबाप्पा मी बाप्तिस्मा करायला इन्कार करत नाही, पण ज्यांचा बाप्तिस्मा होईल ते तुझ्या पसंतीस उतरलेले असले पाहिजे, तर मी बाप्तिस्मा करण्यासाठी तयार राहीन. 19 वर्षाच्या सेवेमध्ये आतापर्यंत माझ्या नावावर एक बाप्तिस्मा नाही. एक बाप्तिस्मा या दासाने आपल्या वैयक्तिक सेवेमध्ये केलेला नाही. पण असा सामूहिकरित्या पास्टरांसोबत प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर शेकडोच्या वर बाप्तिस्मे मी केले. प्रेषित 2:38 वचनाच्या सेवकांबरोबर किती बाप्तिस्मे मी केलेत मी मोजून ठेवले नाही, लिहूनही ठेवले नाही, पण शेकडोंच्या वर बाप्तिस्मे मी केलेत. आणि त्या गावातले विश्वासणारे साक्षीदार आहेत की यांनी बाप्तिस्मे केले. पण वैयक्तिक जी मी सेवा करतो ना, या सेवेत आतापर्यंत माझा देव मला आठवून देत नाही की तू एक बाप्तिस्मा तुझ्या वैयक्तिक सेवेमध्ये केलाय. आणि ते भाग्यशाली विश्वासणारे तुम्ही बनावे ही माझी देवाकडे कळकळीची प्रार्थना आहे. इतर परिवार तयार झाले तर बाप्तिस्म्यासाठी, पण तुमच्यासाठी मी त्यांचे बाप्तिस्मे थांबवले आणि त्यांना कारण सांगितलंय मी. ते म्हणले, ब्रदर आमचे बाप्तिस्मे करायला तुम्ही इतका वेळ का घेऊ राहिले? आम्ही सगळ्या गोष्टींनी तयार आहोत. जसं वचन सांगतं तशी प्रक्रिया आमच्यामध्ये आम्ही केली, तरी तुम्ही बाप्तिस्मा द्यायला आम्हाला वेळ लावतात. काय उत्तर दिलं माहिती का त्यांना? मला बाप्तिस्म्याचा शब्द ज्या परिवारातून पहिल्यांदा ऐकायला मिळाला ना, त्या परिवाराचा बाप्तिस्मा पहिल्यांदा होईल, नंतर तुमचे होईल. तुम्हाला जर त्या वेळेपर्यंत वाट पाहण्याची इच्छा असेल, वाट पहा. नसली पाहायची इच्छा तुमच्यावर आहे.
तुम्हाला आझादी आहे काही करायची, मी तुम्हाला अडविणार नाही. काही परिवार तुम्ही बाप्तिस्मेला तयार व्हावं म्हणून वाट बघत आहेत प्रियांनो. त्यांच्या बाप्तिस्मेला पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतः तयार व्हा. तयार व्हा प्रियांनो. प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवबाप तुम्हाला सांगत आहे, तयार व्हा. तुमच्या शक्तीने सामर्थ्याने तुम्ही काही करणार नाही. हे देवबापाने मागील संदेशात सांगितलंय. देवासमोर सगळ्या प्रॉब्लेम ठेवा. देवाला म्हणावं, देवा आम्ही आमच्या शक्तीने करण्याचा खूप प्रयत्न केला, आमच्याच्याने हे होणं शक्य नाही, तू कर आता याला. विश्वासाने म्हणताना त्या क्षणी तुमचे सगळे व्यसन पळून जाते. आणि मी माझ्या जीवनात याचा अनुभव घेतलाय म्हणून आज सेवा करतो. यानो लवकर तुम्ही बाप्तिस्म्यासाठी तयार व्हावं ही माझी हृदयापासून देवाकडे प्रार्थना आहे. असं समजू नका रे ब्रदर आम्हाला दर वेळेला बाप्तिस्म्याविषयी हेच बोलतात. माझी तर कितीतरी मनाची तयारी तुमच्यासाठी की कधी माझ्या भावाला बहिणीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी बाप्तिस्मा देईन. फक्त एक गोष्ट अडचणीची आली तुमच्या समोर, त्या गोष्टीला देवाच्या हातात द्या. देवाकडून आशीर्वादित व्हा. ही देव बाप्पाची तुमच्या प्रत इच्छा आहे. आता तुम्ही कितपत त्या इच्छेला सामोरं जाण्यासाठी तयारी करताल हे देव बाप्पा पाहणार आहे. म्हणून स्तुती आराधना करण्यासाठी एक फायद्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि एक तोट्याचं काम आम्हाला करायचं आहे. दोन गोष्टी आम्हाला आमच्या भावी जीवनामध्ये देवाची सर्वदा स्तुती आराधना करण्यासाठी करायचं आहे. तर पहिलं वचन आपण पाहूया. तोट्याचं वचन पहिल्यांदा आपण बघणार आहे. तोट्याचं, फायद्याचं नाही, तोट्याचं वचन बघणार आहे. त्यासाठी काढूया स्तोत्रसंहिता 37वा अध्याय, मध्यभागी बायबलचा मध्यभाग. हा आलं. 37वा अध्याय काढा. काढलं. 8वं वचन वाचा. राग सोडून दे, क्रोधविष्टपणाचा त्याग कर, जळ पळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणापासून स्वतःला आवर किंवा त्याग कर. हे आमच्या जीवनातून मायनस झालं पाहिजे. देवाला स्तुतीचा यज्ञ देणाऱ्याने आपल्यामध्ये या स्वभाव गुणाला ठेवू नये. जो कुणी या स्वभाव गुणाला ठेवील, मला माहिती नाही देवबाप त्याच्याकडून स्तुती आराधना करून घेईल का नाही, पण देवाने सावधानतेचा इशारा सांगितलाय की राग मला पसंत नाही, क्रोधाविष्टपणा मला पसंत नाही, कोणावर जळणं हे मला पसंत नाही. जर या गोष्टी तुझ्यात आहे तर तुझ्या मुखातून स्तुती आराधनेचा यज्ञ मी मान्य करणार नाही. देवबाप्पानं आपली स्तुती आराधना अशी कोणाकडूनही करून घ्यायला मोकळा नाही. जो या गोष्टीपासून पूर्णपणे त्याने स्वतःला आवरलंय त्याच्याच मुखातून स्तुती आराधना होते आणि त्याला देवबाप विपुल आशीर्वाद देतो न मागता. त्यांनी मागितलं नाही तरी देवबाप देतो. मग यशाया 65:24 वचनाची देवबाप आठवण करून देतोय मला, तुला मागण्या अगोदर मी देऊन तृप्त करणारा परमेश्वर आहे. देवबाप पण उठून सुटून कोणाला देत बसत नाही प्रियांनो. अगोदर देवाला प्रसन्न करणं गरजेचं आहे. देवबाप खुश होणं गरजेचं आहे. तेव्हा देवबाप पण आमची हर एक इच्छा पूर्ण करेल. पण काही जणांनी जरी देवाची इच्छा पूर्ण नाही केल्या तरी देवबाप त्यांना आज पुरवित आहे.
का पूर्वीच आहे माहिती का? त्याचं कारण मागच्या संदेशात सांगितलं होतं, पुन्हा देवबाप सांगत आहे. आमचा देव सैतानाला कोणतीच वाट दाखवित नाही की या वाटेने माझ्या विश्वासणाऱ्यावर हल्ला कर. सैतानाच्या हार वाटांना आमचा प्रभू बंद करतो. म्हणून आमचे सर्व काही त्रास, सर्व काही अपमान, सर्व काही वेदना देवबाप गिळून घेतो. तो आठवीत नाही, न आठवणाऱ्या समुद्रात टाकून देतो. पण याचा अर्थ असा आम्ही घेऊ नये, अरे आमचा देवबाप आमचे पाप न आठवणाऱ्या समुद्रात टाकतो, मग आम्ही पापच करत राहायचं. हे देवबाप्पाला पसंत नाहीये प्रियांनो. ज्याला खरोखर देवबाप्पाला स्तुतीचा यज्ञ द्यायचा असेल त्याने राग सोडून दिला पाहिजे, क्रोधाविष्टपणाचा त्याग केला पाहिजे आणि जळू फळू हा जो शब्द त्या वचनात आलाय, ही प्रक्रिया कोणावरही कोणी केली नाही पाहिजे. तर त्याच्या मुखातून स्तुती आराधनेचा यज्ञ देवबाप मान्य करीन. न तर या गोष्टीला घेऊन जर एखाद्याने स्तुती आराधनेचा यज्ञ देवबाप्पाला दिलं ना, देवबाप त्या यज्ञाला स्वीकारीलच याची हमी कधीच आपल्या मनामध्ये ठेवू नका. देवबाप आहे तो तोलून मापून तो प्रत्येकाच्या जीवनाकडे पाहणारे आणि बरोबर रित्या माझी स्तुती आराधना केली, आशीर्वाद लगेच. याने गलत गोष्टी मनात ठेवून मला स्तुतीचा यज्ञ दिलाय, नाही याची इच्छा नाही पूर्ण करणार. देव आहे तो देव, आमच्यासारखा साधारण माणूस नाहीये की त्याला काही कळत नाही, त्याला काही समजत नाही किंवा त्याला काही दिसत नाही. त्याला सगळं दिसतंय, सगळं कळतंय. स्वच्छ जीवन प्रभूमध्ये जगा, स्वच्छ आशीर्वाद देवाकडून घ्या. देवाचं हेच या वचनाप्रती आपल्याला सांगणं आहे. आता दुसरं कारण बघूया पटकन. योहान शुभवर्तमान नवीन करार, नवीन कराराचा. हा तिकडं आत्ता काढ होतं. हा त्याच्या पुढे योहान लागण. आता थोडे पानं उलटा, थोडे पानं उलटा लागलं ना योहान. हा काढा 13वा अध्याय 14वं वचन वाचा. याच तो जो मी प्रभू व गुरु त्या मी तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कितवं वचन वाचत आहात? 14. 34वं वचन. 34वं वचन वाचा. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. आमच्यामध्ये प्रीतीचं हृदय असलं पाहिजे. आमच्यामध्ये कडूपणाचं हृदय आम्ही कधीच मनामध्ये ठेवून प्रभूमध्ये चालू नये. आणि आमची प्रीती ती असली पाहिजे जी प्रीती प्रभूने आमच्यावर केली. आमची प्रीती एकमेकाचं तोंड पाहून रंग बदलणारी प्रीती नसली पाहिजे. अरे परिस्थितीने चांगला आहे, घरदार नीटनेटकं आहे, गाडी घोडी आहे, सगळं व्यवस्थित आहे, अरे हे प्रीतीच्या लायकीचे. अरे यांच्याकडे लय साधारण आहे ते, यांचं घर लय लहान आहे, यांच्या घरामध्ये कुठली सुविधा नाही, यांना 4 व्हीलर गाडी नाही. मग यांच्यावर आपली प्रीती जेमतेम. ही प्रीती नसली पाहिजे. प्रभूने जशी प्रीती केली, प्रभूने ना आपल्या भावी सेवा काळामध्ये धनवानापेक्षा गरीबावर जास्त प्रीती केली. म्हणून येशू काय म्हणला, जेव्हा तुम्ही मेजवान्या करता तेव्हा आंधळे लुळे पांगळे असहाय्य जे आहेत त्यांना बोलवा आणि ती मेजवानी करा. करते का आज तुम्ही कशी मेजवानी? करते का? असहाय्य लुळे आंधळे पांगळे असहाय्य लोकांना बोलवते का? चला तुमच्यासाठी मेजवानी आम्ही ठेवली आहे, खाऊन पिऊन तृप्त व्हा तुम्ही. दिसतंय कुठं? प्रभूने हा आदेश दिलाय आम्हाला. बायबलमध्ये ना देवाने काही असे आदेश दिलेले आहेत प्रियांनो की जे आदेश आमच्याकडून आजही पाळले जात नाही.
तरी प्रभू आमचं सहन करतोय. पण अंतिम समयात एक इच्छा त्याने ठेवली की माझ्या विश्वासणाऱ्याने स्वच्छ हृदयाने, स्वच्छ मनाने आणि चांगल्या विवेकाने माझी स्तुती आराधना करावी. पण त्या स्तुती आराधनेमध्ये 2 गोष्टी सांगितल्यात. पहिला, राग नसला पाहिजे, क्रोधाविष्टपणा नसला पाहिजे आणि जळण्याची प्रक्रिया कोणावर नसली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रीतीच्या हृदयाने तुम्ही माझी स्तुती आराधना करा. किती सोपं बोललाय प्रभू, आहे का काय अवघड याच्यामध्ये? फक्त करण्याची प्रक्रिया आमच्यामध्ये करावं लागन. आम्हाला या प्रक्रियेसारखं स्वतःला बनवावं लागन. आमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला आम्हाला बदली करावा लागन. जर आमच्यामध्ये एक चांगला गुण आहे, एक जर नसेल तर त्याला घ्यावा लागेल. जर एखादा वाईट गुण असेल तर त्याला सोडावं लागेल. 2च गोष्टी प्रभूने सांगितल्यात. तुमच्या मुखातून सर्वदा जर धन्यवादाचा यज्ञ तुम्हाला देण्याची इच्छा असेल मला, तर या 2 गोष्टी तुमच्यामध्ये, एक मायनस एक प्लस, तुम्ही बघा त्या प्रकारे तुमचं जीवन तुम्ही सुरक्षित केलंय का? असलं तर तुमची स्तुती आराधना मला मान्य आहे. जर नसेल तर तसं बनण्याची तयारी आजपासून तुम्ही दाखवा. आणि मग त्या 2 गोष्टी आहे ना, त्या फक्त प्रार्थनेपुरत्याने ठेवायच्या. काही जण फक्त प्रार्थनेपुरत्या, प्रार्थना होऊस तर ना या 2 गोष्टी प्रमाणे करायचं. एकदा प्रार्थना झाली मग आपलं जे ते करायचं. असं नसलं पाहिजे. म्हणून एक शेवटचं वचन आपण पाहू. याकोबाचं पत्र, तिकडं नाही, इकडं प्रगटीकरण आहे ना, त्याच्या अलीकड, प्रगटीकरणाच्या अलीकड, पेत्राच्या अलीकड. हा, पेत्राच्या अलीकड पहिले पेत्र आहे ना. कोणतं पुस्तक आलं? मला पुस्तक सांगत नाही नाही नाही, फार लांब आले तुम्ही. उलटा कोणतं आलं पुस्तकाचं? हा, उलटा अजून थोडे पानं, थोडे उलटा, थोडे फार उलट. त्याच्या इकडे या, माग आहे, इकडं इकडं इकडे या थोडं. मग हळूहळू पानं उलटा. याकोबाचं पत्र नाव आहे. हळूहळू उलटा पानं, थोडे उलटा. कोणतं आलं हे? हा, उलटा उलटा अजून थोडे उलटा, फार नाही. हा, याकोबाचं पत्र आलं का नाव? हा, काढा पहिला अध्याय 22वं वचन वाचा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असं केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुमची भुलवणूक होते. प्रियांनो, वचनाप्रमाणे आचरण करणारे, अरे मी देवासाठी या 2 गोष्टी करायचं ठरवलंय ना, या सर्वदा माझ्या जीवनातून आशाच होत राहतील. जे मायनस आहे मायनसच होईल, जे प्लस आहे ते प्लसच होत राहील. याला म्हणतात वचनाप्रमाणे आचरण. न तर केवळ प्रार्थनेपुरतं तेवढं करायचं, प्रार्थना झाले आपण जैसे ते वैसे बनायचं, त्याला म्हणता येईल का वचनाप्रमाणे आचरण करणारे? यांनो, देव बाप्पाला अंतिम समयात याची तहान आणि भूक लागलेली आहे. किती जण देव बाप्पाची तहान आणि भूक भागवतील? किती जणांना वाटेल की मला देव बाप्पाची तहान आणि भूक भागवायची आहे? देव बाप माझ्या मुखातून स्तुतीचा यज्ञ ऐकण्याची इच्छा ठेवतोय. मी पण आत्म्याने आणि खरेपणाने देव बाप्पाला स्तुतीचा यज्ञच अर्पण करीन. जो देवाच्या इच्छेप्रमाणे करेल तो कधी निराशेचं जीवन आपल्या जीवनामध्ये जगणार नाही. त्याची हर एक इच्छा पूर्ण झालेली तो देवाच्या समक्षतेमध्ये तरी बोलणार नाही. मनुष्यासमोर जरी त्याला बोलायची हिंमत नाही झाली, पण देवाच्या समक्षतेमध्ये तर बोलेल की देवाने माझी हर एक इच्छा पूर्ण केली. नको आहे का देव बाप्पाने तुमची हर एक इच्छा पूर्ण करणं? देव बाप्पाने चांगलं करावं तुम्हाला मान्य नाही? मान्य आहे ना? मग देवबाप ज्या गोष्टी आज तुम्हाला वचनातून बोललाय की 2 गोष्टी करणं गरजेचं आहे, त्या 2 गोष्टी करण्याची तयारी
आजपासून वचनाप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार करा. आणि याच्यामध्ये जे काय रेकॉर्डिंग झालेली आहे ती तुम्हाला रिपिटेशनमध्ये ऐकायला मिळणार आहे. जरी तुमच्या ध्यानामध्ये नाही राहिलं, जेव्हा हा संदेश डाउनलोड होऊन तुमच्या प्रत येईल त्यावेळेला तुम्हाला फ्रेशरित्या 2 गोष्टी देवबाप कोणत्या बोलला ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे सदैव आपलं लक्ष ठेवा प्रियांनो. आतापर्यंत तुम्ही देवाला नाव पसंत होणाऱ्या गोष्टी करत आलेला आहात. आता तरी देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला जास्तीत जास्त तयार करण्याची इच्छा ठेवा. जेव्हा देव पाहिल अरे हे माझी इच्छा पूर्ण करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे, तेव्हा न सांगता तुम्हाला देव बाप काय देऊन जाईल ना ते मी सांगू शकत नाही. पण जे पण देव बाप देईन ते उत्तमातलं उत्तमच असणार आहे, ते साधारण नसणार आहे. नको आहे का उत्तमातलं उत्तम? तुम्हाला पाहिजे ना उत्तमातलं उत्तम? म्हणून देवाचं भय धरा आणि देवाच्या आज्ञा पालनामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ग्लोरी मास्टर, ग्लोरी मास्टर. ग्रेशियस फादर, gracious Father, wonderful Jesus. Hallelujah, hallelujah. Worship you, glory Master. Hallelujah, hallelujah, hallelujah. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो, तुला आभार प्रदर्शनाचा स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण करतो. माझ्या बापा स्वर्गीच्या देवा, आमच्या मुखामध्ये सदैव तुझं गौरव ठेवण्याप्रत आम्हाला योग्य बनव आणि योग्य वाटेने चालण्यासाठी आमचा मार्गदर्शक तू हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. सेवा पूरी मैं करूँगा प्रभु, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद.
कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आज शेवटची प्रार्थना आपल्यासाठी रीनाताई करतील. मी आजपासून बायबल जसं प्रकारे पास्टरांनी मला सांगितलंय परमेश्वरा, तसं मी आजपासून बायबल वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करेल परमेश्वरा. जो माझ्या मनात तुझ्याविषयी राग आहे परमेश्वरा, तू लवकरात लवकर काढून टाक माझ्या परमेश्वरा. जे काही मी मागते परमेश्वरा, ते लवकरात लवकर तू पूर्ण करशील परमेश्वरा, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते. हे परमेश्वरा, माझी माझी आई वडील, माझ्या घरातल्या सर्व लहान थोर जणांकडून तू लक्ष देशील परमेश्वरा. लेकरांना तू अभ्यासात प्रत्येक गोष्टी सहाय्य करशील परमेश्वरा, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तू ऐक माझ्या बापा. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझे इच्छेप्रमाणे आमची राखीव करामध्ये, आणि जसे आमच्या गुन्ह्यात सोडले आहे तसे तू आमच्या गुन्ह्यात सोड. तर आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन. गॉड ब्लेस यू रीनाताई. देव बाप तुमची हर एक इच्छा पूर्ण करो. आमेन.